विद्यार्थी मित्र हो, आज आपण या तिसऱ्या भागामध्ये संत तुकारामांच्या अभंगाचं वेगळेपण काय आहे हे पाहून या प्रकरणाचा समारोप आपण करणार आहोत. मागच्या तासामध्ये आपण संत तुकारामांच्या अभंगाचं वैशिष्ट्य पाहत असताना संत तुकारामांच्या अभंगातील भक्तिभाव, संत तुकारामांनी शब्दाला कसं महत्त्व दिलेलं होतं, संत तुकारामांच्या अभंगात दुधारी व्यक्तिमत्व कसं आहे, परखडपणा कसा आलेला आहे आणि एकंदरीत उपदेशकाची भूमिका संत तुकारामांनी कशी पार पाडलेली आहे हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं होतं. आजचा आपला हा तिसरा भाग आहे या प्रकरणाचा. याही भागामध्ये आपण काही ठळक वैशिष्ट्ये संत तुकारामांच्या अभंगाची आपण पाहणार आहोत. संत तुकारामांच्या अभंगाची भाषा ही प्रासादिक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जरी त्यांच्या अभंगामध्ये काही दृष्टांत, काही विनोद आलेले असले तरी, कारण याचा शब्दशः अर्थ आपल्याला घेता येत नाही अशा स्वरूपातल्या अभंगाचा, परंतु तुकारामांच्या संपूर्ण अभंगवाणीमध्ये कुठेही अस्पष्टता किंवा संदिग्धता आपल्याला दिसून येत नाही. संत ज्ञानेश्वरांनी अतिशय गूढ असं तत्त्वज्ञान सांगितलेलं, ते मौलिक तत्त्वज्ञान असलं तरी ज्ञानेश्वरी आपल्याला सहजासहजी समजत नाही. म्हणून ज्ञानेश्वरासारखं जे गूढ तत्त्वज्ञान आहे ते आपल्याला संत तुकारामांच्या अभंगामध्ये पाहायला मिळत नाही. जीवनातील जे काही अनुभव आहेत ते अनुभव संत तुकाराम हे सहजपणे मांडतात. सहज बोले तो उपदेश, सहजपणे ते मांडतात. म्हणून संत तुकारामांचे अभंग जे आहेत की ज्याला लोकधन असं देखील म्हटलं जातं. संत तुकाराम हे गंभीर संत होते, ते चिंतनशील संत होते, हे खरं आहे. परंतु एखादं तत्त्वज्ञान आपण जर सहज असं लोकांना गंभीर होऊन जर सांगितलं तर कदाचित लोकांचा तो उत्साह राहणार नाही, लोकांचं प्रबोधन होणार नाही. म्हणून संत तुकारामांनी काही थोडीशी विनोदी स्वरूपाची रचना देखील केलेली आहे. त्यांच्या कवितेमध्ये विनोद आलेला आहे. विनोदाचे दर्शन संत तुकारामांच्या काही अभंगातून घडत असताना आपल्याला दिसून येते की त्यामध्ये संत तुकारामांचा जो प्रसिद्ध अभंग आहे, ढाल तलवार गुंतले हे कर, मने मी झुंजार कैसा झुंजे. या अभंगामध्ये संत तुकारामांनी एका पळकुट्या शिपायाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तो शिपाई असं म्हणतो की माझ्या पाठीवर ढाल आहे, हातात तलवार आहे, हे सगळं साहित्य माझ्या जवळ इतकं आहे की मी आता कशा पद्धतीनं युद्ध करू, हे सगळं त्या शिपायाला अडचणीचं वाटू लागतं. यातून तुकोबांना असं सांगायचं आहे की याचप्रमाणे परमार्थाची, विठ्ठलाची सर्व साधने आपल्याजवळ असताना माणूस मात्र खऱ्या अर्थाने सत्संग करत असताना तो कुरकुरत असतो, कंटाळत असतो. हे संत तुकोबांना यासारख्या अभंगातून खरं तर त्यांना सांगायचं होतं. म्हणून एक तत्त्वज्ञान सोप्या भाषेमध्ये सांगण्यासाठी म्हणून खरं तर संत तुकारामांनी आपल्या अभंगामध्ये अनेक दृष्टांताचा देखील वापर केलेला आहे. आता आपण पाहिले की विनोदाचं चित्रण तुकारामांच्या अभंगामध्ये आलेलं आहे. किंवा आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा, हा सुद्धा अभंग, याही अभंगातून संत तुकारामांनी माणसाचं अधिक लक्ष हे म्हणजे संसारामध्ये कसं गुंतलेलं असतं त्याचं चित्रण यासारख्या अभंगातून तुकोबांनी केलेलं आहे.
आपण पाहत होतो की संत तुकारामांनी दृष्टांताला फार महत्त्व दिलेलं आहे. कारण एखादा विचार सोप्या पद्धतीने जर आपल्याला सांगायचं असेल वाचकांना, श्रोत्यांना, तर त्या ठिकाणी काही दृष्टांत सांगणं फार गरजेचं असतं. आणि या संदर्भामध्ये अनेक असे अभंग आहेत संत तुकारामांचे. त्यातल्या त्यात कानडीने केला मराठी भरतार, एकाचे उत्तर एकानं कळे, हा सुद्धा अतिशय अप्रतिम असा अभंग आहे. सगळ्या अभंगाचं विश्लेषण या ठिकाणी शक्य नाही की संत तुकारामांना या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून की एक दोन वेगवेगळ्या विचाराचे माणसं जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा कशा पद्धतीची अवस्था होत असते याचं वर्णन तुकोबांनी या अभंगातून केलेलं आहे. किंवा सगळ्यात प्रसिद्ध असा जो अभंग आहे संत तुकारामाचा, म्हणजे दृष्टांताच्या अनुषंगानं जर आपण पाहिला, तो म्हणजे वाघे उपदेशीला कोला, सुखे खाऊ द्यावे मला, अंती मरसी तेन चुके, मजही मारी तोसी भुके, येरू मने भला भला, निवाड तुझ्या तोंडे झाला, देह तो जाणार घडेल हा पर उपकार, येरू मने मनी ऐसे जावे समजूनी, वाघे उपदेशीला कोला, सुखे खाऊ द्यावे मला. खरं तर संत तुकारामाच्या अभंगातील सौंदर्य स्थळे शोधत असताना आपल्याला असे काही मार्मिक दृष्टांत आपल्याला शोधावे लागतात. गाठ पडली ठका त्याचे वर्म सांगे तुका, ठकास महाटक हा भेटत असतो. हे संत तुकारामांनी या अभंगातून सांगितलेलं आहे की जेव्हा वाघाला भूक लागलेली असते आणि तो वाघ असं म्हणतो कोल्याला की उपदेश करतो की आता मला तुला खायचं आहे, ते सुखानं मला खाऊ द्या. देह नाशिवंत आहे, प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे, हजारो वर्ष कोणी या विश्वामध्ये जिवंत राहू शकत नाही. खरं तर जीवन हा पाण्यावरचा बुडबुडा आहे. हा मला अतिशय भूक लागलेली आहे, तुझा देह मला सुखाने खाऊ द्या, वागे उपदिशीला कोला, सुखे खाऊ द्यावे मला. मला मरण तुलाही चुकलेलं नाही, तू सुद्धा आज न उद्या मरणार आहेस. जेव्हा वाघ कोल्याला म्हणतो मला खाऊ द्या म्हणून, तेव्हा कोलं त्या वाघाला असं म्हणते की तू भुकेनं व्याकुळ होऊन मला तू का मारतोस विनाकारण, तूही आज न उद्या मरणारच आहेस ना, तुझाही देह जाणारच आहे केव्हा तरी, मग तू मला खाऊन मरण्यापेक्षा तू जर उपाशी मेलास तर काय फरक पडणार आहे. गाठ पडली ठका त्याची वर्म जाणे तुका, की या पद्धतीने सर्वांना समजतील रुजतील अशा प्रकारच्या संवादाचे रेखाटन करून संत तुकारामांनी समाजातील स्वार्थी प्रवृत्तीवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. असे अनेक दृष्टांत संत तुकारामांच्या अभंगामध्ये जागोजागी आलेले आपल्याला दिसून येतात. संत तुकारामाचे अनेक असे अभंग आहेत, अभंगातील चरण आहेत की ज्याला खऱ्या अर्थाने सुभाषिताचं एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे, त्याला सुभाषित्व प्राप्त झालेलं आहे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, नाही निर्मळ जीवन काय करील साबन, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे, इत्यादी कितीतरी अभंग आहेत.
संत तुकारामांच्या या उक्तींना खरं तर मराठी साहित्यामध्ये सुभाषितांचे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून तुकोक्तीला लोकोक्तीचं स्वरूप जे प्राप्त झालेलं आहे असं जे म्हटलं जातं की तुकारामांनी अतिशय त्या काळातली जी बोली भाषा आहे, जी लोकांची भाषा आहे, लोकांना समजणारी जी भाषा आहे, त्या भाषेमध्ये संत तुकारामांनी आपली रचना केलेली आहे. म्हणून संत तुकारामांच्या या अभंगाला काही अभंगातील चरणाला म्हणीचंच देखील स्वरूप प्राप्त झालेलं आहे. मुंगी होऊन साखर कावे, बोले तैसा चाले, किंवा आळशावर गंगा आली, कितीतरी अशी चरण आहेत की ज्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने संत तुकारामांच्या अभंगात म्हणीचं स्वरूप प्राप्त झालेलं दिसून येते. संत तुकोबांची कविता खरं तर आनंदासाठी, आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी संत तुकारामांनी आपल्या कवितेची रचना केलेली आहे. याचा प्रत्यय संत तुकारामांच्या आनंदाचे डोहे, आनंद तरंग यासारख्या अभंगातून त्या ठिकाणी यायला लागतो. म्हणून तुकोबांची जी कविता आहे ती कविता जीवनातील आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठीच निर्माण झालेली आहे की काय असं आपल्याला वाटायला लागतं. त्यांचे या संदर्भात जी काही अभंग आहेत ती अतिशय म्हणजे दिव्य अशा स्वरूपाचे अभंग आहेत. तर एकंदरीत अशा अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला तुकारामांच्या अभंगाचं जे काही वेगळेपण आहे ते वेगळेपण आपल्याला विशद करता येतं. तुकारामांची जी कविता आहे ते आपण जे पहिल्या भागामध्ये पाहिलं होतो की त्यांचं जे चरित्र आपण पाहिलेलं होतं. तुम्हाला तुकारामांच्या अभंगाचं वैशिष्ट्य सांगत असताना आत्मकथनाचे स्वरूप किंवा तुकोबांचे अभंग म्हणजे एक आत्मकथनच आहे. तुकोबांचा अभंग हाही मुद्दा तुम्हाला टाकता येईल. त्यांच्या अभंगातला जो संघर्ष आहे तो संघर्ष कशा पद्धतीचा आहे, किंवा तुकारामांची कविता, तुकारामांच्या अभंगामध्ये भक्तीचा परिमळ तर आहेच. वारकरी संप्रदायामध्ये अगदी सुरुवातीला जो अभंग म्हटला जातो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, त्यामध्ये भक्तीचा परिमळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. संत तुकारामांनी भक्तीला महत्त्व दिलेलं आहे हे आपल्याला नाकारता येत नाही. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम यासारखे अनेक अभंग आहेत. किंवा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, ही पसायदानपर रचना तुकोबांनी लिहिलेली आहे. किंवा न लगे मुक्ती आमा हा संत तुकारामांच्या अभंगातला जो एक भाग आहे, चरण आहे, फार महत्त्वाचा आहे. तुकोबांची कविता ही भक्तीला महत्त्व देत असते हे खरं आहे, पण तुकोबांची कविता ही मुक्तीला महत्त्व देत नाही. संत तुकारामांनी न लगे मुक्ती आम्हा असं म्हटलेलं आहे. आम्हाला जर मुक्ती मिळाली, आम्हाला जर मोक्ष मिळालं, खरं तर आम्ही तुझं नाव घेणार नाही. त्या पद्धतीने नामदेवांनी सुद्धा विठ्ठलाशी संवाद साधलेला आहे आपल्या अभंगातून. त्याच पद्धतीने संत तुकारामांनी देखील आपल्या अभंगातून हा संवाद साधलेला आहे की आम्हाला मुक्ती नको, आम्हाला भक्तीची गरज आहे. अशा पद्धतीची भूमिका संत तुकारामांच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संत तुकारामाच्या अभंगाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अल्पाक्षर रमणीयता. तुकारामांचे अभंग फार असे मोठे दीर्घ स्वरूपाचे नाहीत. 4 चरणांचे, 6 चरणांचे छोटे छोटे अभंग संत तुकारामांचे आहेत, परंतु ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आटोपशीर असले तरी, छोटे असले तरी त्या अभंगाचं मोल मात्र फार महत्त्वाचं आहे. त्या अभंगातला आशय मात्र खरं तर विश्वव्यापक स्वरूपातला आहे. तुकारामांच्या अभंगाला असं एका परिसराची मर्यादा नाही. एक सत्य व्यक्त करण्याची जी क्षमता आहे
ते त्यांच्या अभंगामध्ये जागोजागी पाहायला मिळतं. म्हणून तुकोबांचे अभंग हे लहान असले तरी ते निश्चितच वाचकांशी, वाचकाच्या हृदयाशी, मनाशी संवाद साधणारे ते अभंग आहेत. म्हणून अल्पाक्षर रमणीयता हे संत तुकारामांच्या अभंगाचं एक वेगळेपण म्हणून आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं नोंदवता येईल. हा प्रासादिकपणा तर आहेच, सरळपणा आहे, अंतर्मुखता, चिंतनशीलता, अशा अनेक वैशिष्ट्ये किंवा त्यांच्या उपदेशपर अभंगाचीच आपल्याला वेगवेगळे वैशिष्ट्ये खऱ्या अर्थानं सांगता येतात. म्हणून संत तुकारामांची खरं तर वाणीवर विलक्षण असं प्रभुत्व होतं त्यांचं. तुकोबांची कविता खरं तर एक मार्गदर्शक अशी तत्त्वे आहेत. आपण आपल्या व्यवहार कसा करावा, आपण आपली दैनंदिनी कशी असावी, आपण कसं जगावं, खऱ्या अर्थाने अतिशय सरळपणे, प्रांजळपणे, साध्या सोप्या सुंदर अशा सुटसुटीत भाषेमध्ये संत तुकारामांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून जी जनहिताची, समाजहिताची जी तळमळ आहे, ती तळमळ संत तुकारामांच्या अभंगामध्ये आपल्याला जागोजागी पाहायला मिळते. संत तुकाराम खरं तर ज्या कुटुंबामध्ये ते जन्मले तेव्हा ते खूप सामान्य होते, कुटुंब सामान्य होतं. परंतु संत तुकाराम आपल्या कर्तृत्वाने असामान्य झाले हे आपल्याला नाकारता येत नाही. संत तुकाराम आज केवळ मराठी भाषेपुरतं, महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिले नाहीत. त्यांच्या अभंगाचं हिंदीमध्ये भाषांतर झालेलं आहे. संत तुकारामाच्या अभंगाचं इंग्रजीमध्ये देखील भाषांतर झालेलं आहे. सेज तुका म्हणून दीपू चित्रे यांनी संत तुकारामाच्या अभंगाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. म्हणून परदेशातल्या विद्यापीठामध्ये सुद्धा परदेशामध्ये संत तुकाराम पोहोचलेले आहेत. म्हणून इतका हा ताकदीचा एक कवी आहे की त्यांची ती कविता अतिशय म्हणजे वैश्विक स्वरूपाची आहे. विश्व बंधुता, मानवतावाद संत तुकारामांच्या अभंगामध्ये आपल्याला जागोजागी पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं संत तुकाराम आत्मपरीक्षण करतात, त्याच पद्धतीनं संत तुकाराम समाजाचं सूक्ष्म असं निरीक्षण देखील करतात आणि समाजाच्या या सूक्ष्म अशा निरीक्षणातून संत तुकोबांच्या अभंगाची निर्मिती झालेली आहे हे आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून प्रत्यक्ष जीवनाबरोबरच पारमार्थिक शिकवण, भक्तिविषयक विचार, कीर्तनातून केलेली लोकजागृती, यामुळे तुकारामाचे वारकरी संप्रदायातले जे स्थान आहे ते फार मोठे आहे, मोठे राहिलेले आहे, ते आजही आहे. म्हणून त्यांच्या शिष्यांनी संत बहिणाबाईंनी जे म्हटलेलं आहे की तुका झालासे कळस, हे उद्गार खऱ्या अर्थाने आपल्याला सार्थ असं वाटायला लागतात. त्या उद्गारामध्ये बहिणाबाईंच्या निरीक्षणामध्ये एक प्रकारची सत्यता असलेली आपल्याला जाणवायला लागते. असे हे एक लोकप्रिय संत वारकरी संप्रदायातले संत तुकारामांच्या संदर्भात तुम्हाला अजून काही पुस्तकं वाचायची असतील तसं तर मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाच्या संदर्भात ल रा नशिराबादकर, वाडीकर अशी अनेकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. पण फक्त तुकाराम तुम्हाला जर वाचायचं असेल तर त्यामध्ये श्री संत साहित्याची जी काही सामाजिक जी फलश्रुती आहे, गंबा सरदारांचं पुस्तक आहे, पुन्हा तुकाराम नावाचं पुस्तक आहे दिलीप चित्रे यांचं, तुकाराम दर्शन हे गाजलेलं पुस्तक आहे डॉक्टर सदानंद मोरे यांचं, किंवा राग जाधव यांचं आता एमएच्या प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमामध्ये लागलेलं पुस्तक आहे, आनंदाचा डोह नावाचं पुस्तक आहे, किंवा 5 संत कवी शंगो तुळपुळे यांचं पुस्तक आहे, संत तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व नावाचं डॉक्टर पुष्पलता
शेट्टे यांचं पुस्तक आहे. अनेकांनी संत तुकारामावर खूप लोकांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. संत तुकारामावर चित्रपट निघालेली आहेत. संत तुकारामावर कादंबरी लिहिली गेलेली आहे. या सगळ्या पुस्तकांचा जर आपण आधार घेतला तर तुम्हाला अजून अधिक चांगल्या प्रकारे संत तुकाराम समजतील. तर या ठिकाणी थांबूया.